काही वाड्याच्या जुन्या खुणा दिसत आहेत. आज प्रत्येकजण शहरामध्ये नोकरी शोधायला गेला आणि खेडे अशी ओस पडली. अजून एक भग्न इमारत, भग्न जागा, भग्न वाडा. ओ अचानक पाऊस भरून आलेला. राईट साईडला किती सरा वरून जा वरून. निसर्गाचं हे सुमधुर संगीत ऐकत ऐकत राजगड तालुक्यातील विंझर गावातून हा वाटसरू एका अनोळखी वाटेवरून तुमचं मनापासून स्वागत करतो. आज महाराष्ट्रात सर्व दूर पाहिले तर शहरं वाढली आहेत, सीमारेषा ओलांडत आहेत. मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील खेडी ओस पडलेली आहेत. शेती करण्यास माणसेच न राहिल्याने भात शेती ओस पडत आहे. गावात रोजगार नाहीत, शेती परवडत नाही, अशी ज्यांची अवस्था झाली ते लोक खूप मोठ्या प्रमाणात खेड्यातून शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हाताला काहीतरी काम मिळेल, कोणती तरी छोटी मोठी खाजगी नोकरी करता येईल, शहरात जाऊन जादा पैसे कमवता येतील, ऐशो आरामात राहता येईल, आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येईल, अशा विविध धारणा घेऊन गावखेड्यातून अनेक कुटुंब शहराची वाट धरताना आपल्याला दिसतात. गावामध्ये उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने संपूर्ण ग्रामीण भारतातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांना कसायला शेती नाही, असेल तर ती आर्थिक अडचणीमुळे करता येत नाही. मग चला शहराकडे, अशी वृत्ती मोठ्याने बळावत आहे. काही तरुण लोक तर शहरात जाऊन अगोदरच स्थायिक झालेले आहेत. मग गावखेड्यात राहणार तरी कोण? जे शिकलेले नाहीत आणि वयोवृद्ध आहेत, अशी काही मोजकी माणसे गावात उरलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर ओस पडलेली गावे, गावातील निर्मनुष्य चावड्या आणि पार गावांचे भग्न चित्र दर्शवित आहे. या पुढच्या पिढीला गावाकडची संस्कृती, चालीरीती, जीवनशैली याविषयी थोडीफार माहिती व्हावी म्हणून रानमेवा खाण्याच्या बहाण्याने यांना मी मुद्दाम रानात घेऊन आलेलो आहे. आणि त्यांचा पण उत्साह वाढला आहे, कारण सध्या सुट्ट्या आहेत, त्यांना पण काहीतरी जरा वेगळं पाहायला मिळते. आज शाळेमधलं टेन्शन नाही, ट्युशनचा ताप नाही, होमवर्क नाही आणि असाइनमेंट नाही. 2 महिने मस्त एन्जॉयमेंट करण्यासाठी ही बच्चे कंपनी आता गावाला आलेली आहे आणि फुल टू एन्जॉय करतात. स्लाइड नहीं आली तू. बच्चे कंपनी करवंद काढण्याची धमाल करत होती, त्यात ते मग्न होते. परंतु माझी नजर गेली ते बाजूला असलेल्या मेसांच्या बेटांच्या पलीकडे एका पडक्या वास्तूवर. नकळत माझी पावले तिकडे चालत गेली आणि समोर पाहतो तर काय, एक पडलेला वाडा. क्षणार्धात 50 वर्षे मागं काल उलटून जावा अशा पद्धतीने फ्लॅशबॅकमध्ये विचार करायला सुरुवात केली. ह्या इथे काही वाड्याच्या जुन्या खुणा दिसत आहेत. वाडा म्हणजे पूर्वी जनावरांना बांधण्याची ही जागा होती. आज प्रत्येकजण शहरामध्ये नोकरी शोधायला गेला आणि खेडी अशी ओस पडली. पूर्वी हीच खेडी स्वयंपूर्ण आणि पूर्णपणे माणसांनी भरलेली होती. आज या वाड्याप्रमाणे खेडी ओस पडू लागलेली आहेत. प्रत्येकाला आपल्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि प्रत्येकजण शहराकडे धावू लागला. त्यामुळे ही गावही अशी वाड्याप्रमाणे ओस पडलेली आहेत. पूर्वी ह्या वाड्यानं काय वैभव भोगला असेल हे पहा.
या ठिकठिकाणी आपण हे बांधकाम पाहतोय. या ठिकाणी दिवळी आहे आणि हे कौलं ठिकठिकाणी अशी अस्ताव्यस्त पडलेली आहेत. या ठिकाणी पूर्वी जनावरं बांधायची. पूर्वी खेडी कशी स्वयंपूर्ण होती, दूध व्यवसायाने कशी परिपूर्ण होती आणि आत्ता ही बघा कशी ओस पडले. आत्ताही पुन्हा हे आपल्या प्रतीक्षेत आहेत. पुन्हा ते आम्हाला गतवैभव मिळवून द्या अशी यांची इच्छा आहे. हे बघा, इथं अजून एक वास्तू आपल्या पूर्व वैभवासाठी वाट पाहत बसलेली आहे. अजून एक भग्न इमारत, भग्न जागा, भग्न वाडा. ना इथं आता छप्पर राहिलंय, ना खांब राहिलेत, ना कौलं उरल्यात फक्त ह्या दगडी. तेही आपली आठवण देत, साक्ष देत की कोणी एकेकाळी आम्ही पण त्यांचं संरक्षण केलं होतं ह्या वाड्याचं आणि ह्या मालकांना पण त्या गोष्टीची जाणीव करून देत आहेत. आज एकूणच देशातल्या गावांचे चित्र आपल्याला काय दिसते? गरिबीने पोखरलेली, स्थलांतर झाल्याने उजाड झालेली, शेतीचे अनेक प्रश्न न सुटलेली, शिक्षण आणि आरोग्य यापासून कोसो दूर असलेली भारतातील खेड्यांची परिस्थिती प्रचंड दयनीय झालेली आहे. हे करवंद तोडायचं आणि आतमध्ये जर लाल असेल तर कोंबडा आणि पांढरा असेल तर कोंबडी. लहानपणी ह्या गमती जमती भरपूर लोकांनी केलेल्या आहेत, तुम्ही पण केल्या असतील. आज आपण जरा लहान होऊया पुन्हा एकदा आणि ही गंमत परत खेळूया. गेस करा काय असेल? कोंबडी. बरोबर, कोंबडी निघालेली आहे. अजून एक चेक करूया. आता कोंबडा. बरोबर, यू आर राईट, यू आर विनर. जो व्हाईट आहे ती कोंबडी आणि जो रेड आहे तो कोंबडा. तुम्ही खेळला असेल लहानपणी, जरा आठवून बघा, कारण काही काही गोष्टी तुम्ही विसरलात. शहरात गेल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी आता आठवत नाही आहेत. थोडी जरा मेमरी रिकॉल करा आणि लहानपणी खेळलेला हा खेळ पुन्हा आठवा, तुम्हाला नक्की आठवेल. करवंदाबरोबर खेळलेला कोंबडा आणि कोंबडीचा खेळ. वाडा. पुरी हा वाडा होता. आपला कसा वाडा आहे तसा वाडा होता, पडून गेला. ज्याप्रमाणे गावचं रक्षण करण्यासाठी ग्रामदैवत असते किंवा लोकदेव असतात, त्याचप्रमाणे शेतीचं रक्षण करण्यासाठी किंवा शेतावर ध्यान ठेवण्यासाठी बांधावर अशी छोटी छोटी देवकोष्टकं उभारलेली आपल्याला पाहायला मिळतात. ही देवकोष्टकं कुण्या देवांची नसून आपल्या पूर्वजांची आहेत, आपल्या आजोबांची आणि पंजोबांची आहेत. याच पूर्वजांनी ह्या काळ्या आईची मनोभावी सेवा केली आणि ह्या शेतामध्ये धान्यरूपी सोनं उगवलं आणि त्याच धान्यावर आपलं पालनपोषण केलं आणि आपल्याला आज खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस दाखवले. त्यांच्या ह्या उपकारांचं पायीक होण्यासाठी आणि त्यांच्या उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी हे छोटे देवकोष्टक वजा त्यांच्या स्मारक किंवा आठवणी अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण खोऱ्यातील जनावरांची तहान भागवणारी आणि खऱ्या अर्थाने जीवदायिनी अशी ही कोंबळजाईची विहीर. एरवी पाण्याने तुडुंब भरलेली विहीर आज कोरडी ठणठणीत आहे. पाण्याचा एक थेंबही आज आपल्याला दिसत नाहीये, कारण हा प्रखर उन्हाळा. मित्रांनो, तुम्ही हे दगडाचं भलं मोठं भांडं पाहिलं असेल आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की या भांड्याचा काय उपयोग व्हायचा. कसं आहे, पूर्वीच्या काळी जनावरांना प्यायला असं भांडं नव्हतं. इथं विहीर तर आहे, पण भांडं कुठून आणणार? त्या काळी हे मोठं म्हणजे जवळजवळ आता हे 2-3 फूट उंच असणार आहे. घासून घासून ह्याची उंची कमी झालेली आहे. या भांड्यामध्ये आपण पाणी साठवू शकत होतो आणि पाणी साठवल्यामुळं जनावरांना हे पाणी पिण्याला योग्य जागा होती. कारण लहान कळशी किंवा हांडा किंवा लहान भांडात म्हणजे अशी ही बादली आहे. बघू ना बादली ती बघा. आता ह्या बादलीमध्ये एका वेळेस एकच जनावर पाणी पिणार होतं. त्यामुळं काय होतं, जवळजवळ 10-12 जनावर असतील तर त्यांना पाणी प्यायला अडचण व्हायची. या विहिरीमधून पाणी काढायचं आणि या भांड्यात ओतायचं. त्यामुळं एका वेळी जवळजवळ 10 ते 12 जनावर इथं पाणी पितात.
आणि ह्याच बाजूला एक होल आहे, दिसते का? या होलमधून आऊट काढलेला आहे. म्हणजे कसं की ह्या होलला पॅक केलं की हे भांडं पूर्णपणे भरणार आणि हे भांडं रिकामं करायचं म्हणलं की हा जो आऊट आहे इथून हे पाणी आऊट होतं. मित्रांनो, थोडा विचार करा, ही टेक्नॉलॉजी त्यांनी कशी डेव्हलप केली असेल. म्हणजे भांडं तर पूर्णपणे कोरून तर काढलेलंच आहे आणि हा आऊट पण काढलेला आहे आणि एका वेळेस 10 ते 12 जनावर व्यवस्थित पाणी पिऊ शकतील अशी योजना केलेली आहे. आहेत का ना आपले हुशार पूर्वज? ज्या निसर्गाचं सुमधुर संगीत ऐकत ऐकत आपण आलो होतो, त्याच निसर्गाचं असं अकराळ विकराळ रूप आपल्याला पाहायला मिळेल याची कल्पना देखील नव्हती. अचानक ह्या वळवाच्या पावसाने वातावरणात बदल झाला आणि धो धो बरसला. भागो, पाऊस आला, पाऊस. भागम भाग, जोराचा पाऊस आलेला आहे, वळवाचा पाऊस. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जागेवर पोहोचणं गरजेचं आहे घरी. भागो. एवढा पाऊस पडतोय पण तरी मी काय करून सोडलेलं नाही. चला रे, पळा. अचानक पाऊस भरून आलेला. चला, अवघड आहे, भिजणारच आपण. त्या लवकर त्या वाड्यात जाऊ, तिथला त्या वाड्यात जावा. राईट साईडला, राईट साईडला, ते राईट साईडला तिकडे, ते राईट साईडला किती. जाऊ लवकर पटकन. ए सोना, वळून जा, वळून. धो धो पडणारा पाऊस, कडाडणाऱ्या विजा आणि जोरात वाहणारा वारा यापासून संरक्षण करण्यासाठी जीव वाचवत आम्ही ह्या वाड्यात येऊन थांबलो. थोडा वेळ आसरा घेतला आणि पाऊस ओसरण्याची वाट पाहिली, परंतु 1 तास झाला तरी पाऊस काय थांबायचं नावच घेईना. बराच वेळ वाट पाहून शेवटी घरचा रस्ता धरला, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहतंय याची कल्पना आम्हाला होती आणि मनामध्ये भीती पण होती की आता तर आपल्याला ओरडा बसणार नाही ना. आणि जास्त वेळ वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता, कारण पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. मित्रांनो, थोड्या वेळाने का होईना हा पाऊस थांबणार होता, कारण हा निसर्गाचा नियमच आहे, कधी ऊन तर कधी पाऊस. परंतु ही अशी ओस पडलेली खेडी आणि ओसाड पडलेले असे वाडे ह्यांच्यामध्ये नंदनवन कधी फुलणार, त्यांना ते जुने वैभव कधी मिळणार, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात त्या वादळी वाऱ्याप्रमाणे आणि पावसाप्रमाणे येत होते.